हाय हॅलो नमस्कार, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी इथून लग्नामधून आलेली आहे आणि मी सगळं आवरून घेतलं, थोडा आराम केला, रिलॅक्स झाली, थोडा चहा घेतला आणि मग इथे मेकअप रिमूव्हर करते. आणि हो, सांगायचं राहिलं तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, तर आम्ही दोघंही गेलो होतो त्या लग्नाला. आणि आता लग्न पार पाडून ना 5 वाजता घरी पोचलो आहोत. तर आता इथे मी थोडं मेकअप रिमूव्हर करण्याची काळजी घेते. चेहऱ्याला आपलं थोडंसं काही जे मेकअप करतो त्याचा काही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी पटकन काढून घेतलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता एवढा मेकअप मी रिमूव्हर केलेला आहे. आणि आता इथे म्हटलं चला थोडं घरातलं कामं, संडे होतं तर सकाळी खूप धावपळ झाली, तर घरातली कामं सगळी तशीच टाकून आणि आम्ही लग्नाला गेलो होतो. तर आले सगळं आवरून वगैरे, जिथच्या जिथे सगळ्या गोष्टी ठेवल्या, ज्वेलरी, साडी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि मग सगळं झाड वगैरे काढून घेतली. आणि आता इथे फरशी पुसते मी. लग्न एकदम खूप छान पद्धतीने आणि मस्त आणि एकदम छानसं झालं. खूप आवडलं आम्हाला पण लग्न त्यांचं, खूप छान झालं. हे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. आणि आता इथे सगळं मी थकून भागून आली आहे, तरी पण मी सगळं काम आवरून घेते. नंतर मग बसायला जरा बरं वाटेल आराम करत. त्याच्यामुळे जे अंगामध्ये जेवढी एनर्जी राहिली तेवढी सगळं एनर्जी माझी अंघोळ पण आवरून झाली आणि इथे मस्तपैकी देवपूजा झालेली आहे माझी, छान एकदम. आणि इथे तुम्ही बघू शकता एकीकडे भात वगैरे झालेले बनवून, आणि ते फोडणीचं वरण बनवलेलं आहे. आज काही संडे असल्यामुळे काही स्पेशल नाही बनवलं आहे. खूप वैतागली, थकली आहे, लग्न करून आलो त्याच्यानंतरला एवढी कामं केली. त्याच्यानंतर म्हटलं अहोंना म्हटली का, म्हटलं चला आज वरण वगैरे आणि भातच बनवते. आणि इथे मी काही फोटो जोडले आहेत आमच्या लग्नामधले, बहिणीचे, मावशीसोबतचे, माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या बरोबरचे, माझ्या बहिणीसोबत, माझ्या अहोंसोबत असे काही मी फोटो जोडले आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझ्या बहिणीचे लग्न कसं पार पडलं आहे, तुम्हाला आवडलं की नाही, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.